हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आहे 22 मार्च आणि सकाळचे आता जवळजवळ 9 वाजलेले आहेत. तर आता मी थोडंसं बाहेर चाललेले आहे. तर कार्यक्रम आहे, पुढं जाऊन तुम्हाला ते समजेलच. त्यानंतर आले स्टँडवर आणि बाईकचा प्रवास झाला. स्टँडवर आले आणि मस्त इथं लगेचच बस मिळाली. तर बसमध्ये लगेच जागाही मिळाली, त्याच्यामुळं तर खूपच हे, कारण जागा जर नाही भेटली तर स्टँडिंग प्रवास करावा लागतो. तर झाले आता आणि आता प्रवास आमचा चालू झाला आहे. तर इथं ना एक अपघात झालेला होता. तर आर्वी फाट्यावर पहा, जुन्नर नारायणगाव रोडला इथं मोठा अपघात झालेला होता. तर गाडी अक्षरशः पलटी झालेली होती. वॅगनर गाडी दिसत आहे याच्यातून आणि बसमध्ये असताना आम्ही थोडंसं ते शूट मी घेतलं. तर त्यानंतर बघा मस्त आमचा प्रवास चालू होता सकाळचं. आज काही इतका उन्हाचा तडाखा नव्हता, छान वाटत होतं. सकाळचं वातावरण अगदी मस्त होतं आणि सकाळ सकाळ असं कुठं निघालं ना का एकदम भारी वाटतं. तर त्यामुळे ना मला सकाळचा प्रवास विशेषतः फार आवडतो. तर त्यानंतर आता आम्ही जवळजवळ आता आम्ही पोचतो आहे नारायणगावमध्ये. तर तिथून पुढं आता आम्ही जाणार आहोत मंचरला आणि मंचरमधून परत आमची पुढं जाण्याची पण व्यवस्था झालेली आहे. तर व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आलो कुठं उतरतो नाही तर आम्हाला लगेच बस भेटली आणि मस्त आता आम्ही हा पुन्हा नाशिक हायवे रोडला लागलेलो आहे. तर तो एक छोटासा व्ह्यू. इथंही छान अशी मस्त बसमध्ये जागा भेटली. तर सकाळच्या वेळे निघाला आणि जर बस पटापट भेटल्या तर अगदी भारीच, म्हणजे जसं काय. तर त्यानंतर बघा इथं मल्हारला काही जागा भेटली नाही. कंडक्टरचं सीटवरच मी बसून घेतलं होतं आणि आता कुठंतरी उन्हाची तीव्रता जाणवत होती. बाहेर पाहून तुम्हाला समजतच असेल, थोडासा उन्हाचा आताही जाणवायला लागला आहे. पण असो, चला, फिरायला निघालं की आपल्याला ऊन ताण सगळ्या गोष्टी, आपल्या दुखणं बाणं काय असेल ते मस्तपैकी बाजूला जातं आणि मस्त आपण हा आनंद घेतो बाहेर. तर प्रवासाने आपला मेंदूही जवळजवळ बराचसा शांत होतो असं म्हटलं आहे. मग आता काय असेल तर माहीत नाही, पण असा आमचा हा प्रवास आता चालू होता. तर बघता बघता आता हायवेनी बायपासनी जी गाडी घेतली तर इतका कमी वेळामध्ये आता आपण पोचतो ना, अक्षरशः वेळही कमी लागतो आणि भारी वाटतं मस्तपैकी आपण प्रवासामध्ये. तर त्यानंतर आता आम्ही आलो आहे मंचर बसस्थानकावर. मंचर बसस्थानकावर कुठं उतरलं नाही तर लगेच आमच्यासाठी गाडी हजरच होती. गाडी आली आणि आम्ही आता बसतोय लगेचच गाडीमध्ये. तर तुम्हाला दाखवते, इथून आम्ही उतरून फक्त इकडं बाहेर कुठं हायवेला येतोय का नाही, तर आमच्यासाठी गाडी आली. तर मी ना व्हिडिओ माझा ऑनच होता त्यावेळेस आणि मल्हार म्हटलं आली आली. तर त्यानंतर म्हटलं आता तर मल्हारच्या मामाची गाडी आता आलेली आहे. तर मल्हार अगदी खुश आहे. मल्हारला मामा म्हटलं, मामाच्या घरी म्हटलं का मल्हार अगदीच खुश असतो. आणि बघा व्हिडिओ माझा कंटिन्यू तिथून चालू होता. एकच मिनटाच्या आतात आमच्यासाठी इथं गाडी आली आणि इतकं पटापट काम झाली का इतकं भारी वाटतं. तर चला आता बसतोय आम्ही गाडीमध्ये आणि पुढचा प्रवास तर तुम्हाला आता कळलंच आता आपण कुठं चाललो आहे. तर हे पहा, आता मी बसले गाडीमध्ये. तर त्यानंतर आलेलं आहोत. तर हे जवळजवळ आंबेगाव तालुक्यातील हे दृश्य आहे. तर बऱ्याच जणांना माहीत असेल, इथे छान असे प्री वेडिंग होतात, फोटोशूट होतात. तर हा मस्त परिसर आहे. तर हा परिसर आहे आता खडकी, पिंपळगाव खडकीचा. तर आपण खडकीला आलेलो आहोत आता. तर हा तुम्हाला थोडासा मी पुढे गेले का लगेच तिथला व्ह्यू दाखवते. तर छान इथं शूट होतं. तर त्यानंतर एक कार्यक्रम होता इथं वर्ष श्राद्धाचा आणि त्यासाठी मी आलेले होते एवढ्या लांबून. तर आता इथं कार्यक्रम जवळजवळ चालू होता. आम्ही गेल्याच्या नंतर कार्यक्रमाचं पसायदान झालं, म्हणजे लगेच कार्यक्रम संपला. कारण आता जवळजवळ 10:30 वाजलेले होते. उन्हाची वेळ असल्यामुळं लोक लांबून लांबून येतात, त्याच्यामुळं आम्ही इथं काय जास्त टाईमपास न करता पटापट आता इथून आम्ही निघालो. आणि मल्हार बघा कसा मावशीबरोबर. तर मल्हार अगदी खुश आहे. तर चला तुम्हाला मी आता पुढे दाखवते. तर आत्या, ए आत्या इकडे, इथे ना, इकडं बघ, इकडं ही साडी कधी घेतली आत्ते? आता घेतली मस्त आहे, ग्रीन कलर छान दिसते. ती कुठं आली होती?
तुला न्यायला आलती का ती? बाजार करायची ना ती गेली तिकडे पण वरती सरळ होतो खेळला तिकडे तिकडून आली माझ्याकडे कुणी मला घेऊन जा माझी काढून नाही. चांगलं होतं का प्रवचन? चांगलं होतं ना? तुला नाही ऐकलं? आम्ही ऐकलं पण एवढं नाही ऐकलं आम्हाला. चांगलं सांगायचं माहितीचं सांगायचं आमच्या तिथं सांगायचं आता माहितीचं सांगायचं. मग याच्या माहिती कीर्तन कसलं कोणतं होतं? हा तुमचा इकडला सप्ताह बसलाय पाहिलं मी आमच्याकडे बरं का. कधी? रामनवमीला. बघ आता हिचं नाव आलं मी जवळ आहे जशी ह्या पुरींना बोलू येते त्याला इथे तुम्ही बोलवीतच नाही ना आम्ही नाही मग तुम्ही बरं समती या गाडी घेऊन तुम्ही मासवड्या करणार असेल ते नाही बाय मासवड्या काय तर ताक प्यायचं ताकद आमचं जेवण आहे आमच्या घरात कुठे काय आमची तर मग नाही काय हे काय म्हणा पहिल्यापासून आत्या वाकून चालायचे ना म्हणून असं झाले. नाही वाकून वाकून नाही की तुम्ही त्याला का त्यांना पिदड हा माहिती काय काम केलं स्वतः पिदडायचे न दुसऱ्याला काय केलं काय हा. अगं आले होते की राजू दाजींच्या लग्नाच्या वेळेस मी तुला पिदळी घेतली 15 दिवस अगं हिने ठेवून घेतलं मला. हे राहिलं हे राहिलं हिची आई होती पूजेच्या वेळेस हा पूजेच्या वेळेस मी मला आठवते ना मी रडत होते आता मला खुशाल झोपत मला झोप काय झालं दूध काढाय मी मामाच्या घरी नाही का राहिले कधी गेले मामाच्या घरी आणि आता नवऱ्याच्या घरी जाता ना रडणार का? नाही रडणार का? ए पण विशेष संप झाला मानलं पाहिजे तिच्या डोळ्यातून पाणीच नाही आलं बिलकुल. आले तिथं हा आले होतं आलत काय गाडीत बसल्यावर रडली. हा जेव्हा गृहप्रवेश हा करायचा तर आहे ना बघा इथं आता आम्ही आलो होतो वर्षश्राद्धासाठी तर मस्त आतमध्ये आमच्या गप्पा चालू होत्या. कसं माहेरी गेलं माहेरची माणसं भेटली का ती माणसाची जीवाला अगदी आपला शीन भाग काय असेल तो ट्रेस सगळं काही निघून जातं आणि खूप छान वाटतं. तर मल्हारच्या आमच्या इकडे गप्पा चालू होत्या तर मल्हार आपल्या जुन्या आठवणी मल्हारच्या इतकं लक्षात राहतं ना की बस रे बस. तर हे बघा ही आमच्या आत्या आहे आणि ह्या आत्याचे आमचे मिस्टर आहेत तर त्यांचं वर्षश्राद्ध होतं. आणि बघा इथे एक जो फोटो मांडलेला दिसतोय तर म्हणजे ती खूप दुःखद घटना घडली त्यावेळेस. तर ती ही माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी आहे. तर ती छान MECBमध्ये जॉबला होती आणि तिचा ना त्यावेळेस अपघाती मृत्यू झाला आणि अक्षरशः म्हणजे खूप तिचे त्यावेळेस तिचं म्हणजे तिथंच हे झालं होतं ऑफ झाली होती. तर ते पण ते जवळजवळ त्या गोष्टीला कोरोनाच्या काळात झालं तर त्यावेळेस आम्ही ना आम्हाला कोणालाच म्हणजे कोरोना असल्यामुळं आम्हाला कोणालाच त्यावेळेस जाता आलं नाही. आणि त्यानंतर आमच्या आत्याचे मिस्टरही गेले होते मग कोणालाच नाही. त्यानंतर मग ते म्हटले चला कोणाला त्यावेळेस येता नाही आलं मग आता खूप मोठा असा वर्षश्राद्धाचा त्यांनी कार्यक्रम इथं हे केला. आणि मग आता आम्ही सगळे बघा सगळे इथं जमलेलो आहोत. सगळ्यांना सांगितलं तर मला थोडासा लांबचा प्रवास होता पण म्हटलं चला या निमित्ताने सगळे एकत्र येतात भेटतात आणि हीच एक हे असती. तर मग त्यानंतर बघा आम्ही इथं ना गप्पा मारत बसलो होतो आणि गप्पा म्हणजे आम्हाला ना फक्त एकत्र यायला कुठं गप्पा बापरे आम्ही तर अगदी म्हणजे गप्पांमध्ये एकदम हेच होतो आणि खूप भारी वाटतं बरं का गप्पा वगैरे मारले की. आणि बघा ही माझी आत्या आहे तर आत्याचं मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आत्याला. तर आमच्या आत्या अजूनही खरंच म्हणजे वयामानानुसार खूप अशी ॲक्टिव्ह खूप आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये अगदी म्हणजे हे असती कुठंच तिचं म्हणजे हे नसतं. तर मग मी असं व्हिडिओ वगैरे घेतलं की ते म्हणतात नाही का व्हिडिओ म्हणजे त्यांना वाटतं काहीतरी हे काय आहे व्हिडिओ हे कशासाठी ह्याच्यातून काय फायदा आहे असं तसं म्हणजे सगळ्यांना वाटतं. पण चला आता असो नसो काही फायदा असो अगर नसो पण आता हे एक आहे ना हे एक म्हणजे एक आवड म्हणजे निर्माण झालेली आहे त्या गोष्टीमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्येच फायदा बघायचा नसतो कधीतरी आपल्या आनंदासाठी आणि सुखासाठी जगायचं असतं माणसाने. आपण प्रत्येक वेळेस जर फायदा तोटा जर आपण बघत गेलो तर आपण आपला आयुष्यातला आनंद कधीच घेऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने बघा आमच्या आत्तीचे हावभाव इतके अजूनही खूप वर्ष आहे तिचं. सगळ्यांमध्ये आमची ही आत्या मोठी आहे. त्यानंतर माझी दुसरी आत्या आहे आणि मग माझे चुलते आणि माझे वडील आणि मग माझे लहान लहान चुलते आहेत. तर असा हा परिवार आहे. तर बघा मस्त आम्ही इथं जेवायला बसलो होतो
आणि मस्त आंबरस वगैरे छान चपाती वगैरे मस्त जेवण होतं. तर म्हटलं बरं झालं तेलकट पुरी वगैरे असलं की अजून हे होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, आमच्या सगळ्यांच्या छान अशा इथं गप्पा रंगलेल्या होत्या. आणि त्यानंतर आता आम्ही इथं बसले तर छान असं त्यांचं शेतामध्ये इथं घर आहे. आणि आम्ही असं कुठं इकडे ह्या त्याकडं आमचं नेहमी येणं जाणं चालू असतं. तर याच बाजूला त्यांचं बघा हे जुनं घर आहे आणि इकडून त्यांनी नवीन बांधले. तर मस्त असं ना शेतामध्ये घर आहे, सगळ्या सोयी सुविधा इथं उपलब्ध आहेत. तर हे बघा आमच्या आत्यान त्यान आमच्या गप्पा काही संपत नाही. जवळजवळ आम्ही दुपार इथंच घालवली गप्पांमध्ये. त्यानंतर मग आता आम्ही थोड्या वेळात आता निघणार आहे आम्ही घरी. आणि घरी गेल्याच्या नंतर आम्हाला पुन्हा जायचं आहे. तर हा बघा इथं माझा भाऊ एवढा लाजतोय व्हिडिओमध्ये, अजिबात काही तो तोंड करीत नाही. म्हटलं नको करू चल. तर पण मी काय व्हिडिओ घेणं थांबवत नाही, त्यांना लय ऑड वाटतं व्हिडिओमध्ये यायला. असो चला, आता सगळ्यांना जवळजवळ सवय झालेलीच आहे, काय हरकत नाही. तर व्हिडिओ कुठं माझ्या आत्याने पाहिला का माझा व्हिडिओ चालू आहे लगेच पदर घेतला. म्हणजे जुनी लोक कशी असायची बघा ना. तर आता जवळजवळ सगळे गेलेले होते, आम्ही आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या. आणि आता इथं आम्ही पण निघण्याच्या तयारीमध्ये आहे. तर उन्हाचा सगळा पूर्णपणे हे येत होता. दुपारचे जवळजवळ 2 वाजलेले होते आणि बघा निघालो आहे आता आम्ही. तर भावाने गाडी काढली. मल्हार तर काय इतका खुश असतो, मल्हार पुढं बसून बघा. मल्हारला सुद्धा व्हिडिओमध्ये यायची अक्षरशः म्हणजे खूप हे वाटतं. आणि लगेच त्याने खाली बसून घेतलं. आणि त्यानंतर आता मी जात आहे घरी आणि घरचा व्हिडिओ मी तुम्हाला आता थोडासा घेत आहे. आणि त्यानंतर आपण व्हिडिओ मी थांबवत आहे. आणि जवळजवळ आता म्हणजे मार्च म्हणजे उन्हाळाच आहे. आणि आता एप्रिल आणि मे आता 2 महिने हे खूप कठीण जाणार आहेत. तर आता आमचं चाललं होतं नियोजन, यात्रा वगैरे आहे. तर यात्रेच्या वेळेस कुठं जायचं, कुठं हे करायचं, तर ते आमचं गाडीमध्ये चर्चा थोडीशी चालू होती. आणि त्यानंतर आलो आहे बघा आता हा जो हायवे आहे, ह्या हायवेने तर आता एंट्री करते आतमध्ये. तर इथं माझं माहेर आहे. तर माझं माहेरामध्ये आलेले आहे आता मी. आता थोड्या वेळा आम्ही तिथं बसू. तर आता बघा ना इकडं जो कॅनल आहे त्याला खूप फुल पाणी भरून चाललेलं आहे. इथं कधीच तुम्हाला सांगते कधीच इथं पाणी नसायचं, अक्षरशः प्यायची सुद्धा मारामार होती. ओढासुद्धा आता छान असं चालला आहे, मस्त गुरं वगैरे पाणी पितात. आणि शेतीलाही पाणी मिळते. आता बघा इथं गाजरं होती मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं, आईचं शेत आहे. आणि त्याच पुढं आता बघा हे रोटरले. तर आता आम्ही तिथून परत आम्ही जेवण वगैरे केलेलं होतं, थोडंसं बसलो उठलो गप्पा झाल्या. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो पुन्हा नारायणगावच्या दिशेने मनसरपर्यंत. तर आता बघा मल्हार ह्या वेळेस काही झोपला नाही बरं का, मस्त आरामशीर गाडीत मस्त आनंद घेत होता. तर आता आम्ही नारायणगावमध्ये कुठं येतो की नाही तर लगेच आम्हाला भेटली गाडी. आणि ही जी तुम्हाला गर्दी दिसते ना, तर पेट्रोलचा पूर्णपणे इकडं संप झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला ही इथं गर्दी. तर आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी गेलो होतो, पण गर्दी पाहून आम्ही मागच फिरलो. आणि त्यानंतर बघा इथं आलो होतो, जरा गाडीचं काम होतं. तर मल्हारला दिसलं एक गार्डन आणि मल्हारने लगेच एंट्री केली या गार्डनमध्ये. तर इतकी गर्दी असल्यामुळे तो काही जास्त वेळ थांबा ना, तो लगेच बाहेर निघून आला. आणि म्हटलं चला आता बस झालं. तर मुलांना कसं असतं त्यांनी पाहिल्याशिवाय हे झाल्याशिवाय, आता ही खूप गर्दी